हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी पेपर इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. युनिट आपण स्टार्ट केलेला आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आणि आपण टॉपिक बघत आहोत बॅलन्स ऑफ पेमेंट, व्यवहार तोल बघत आहोत. सो या टॉपिक मधला काही पॉइंट आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत मागच्या सेशनमध्ये. आता आपण रिव्हिजन सुद्धा त्याची ऑलरेडी झालेली आहे. सो मी काही पॉइंट्स जे आपण कव्हर केलेले आहेत ते मी सांगेल आणि त्यानंतर आपण पुढच्या पॉइंट्सला जे आपले रिमेनिंग आहे ते कंटिन्यू करणार आहात. ओके, सो लेट स्टार्ट विथ द सेशन. ओके, सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतात 2025 ची एक्झाम, त्यांच्यासाठी पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलेलो आहोत. या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणारा संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, जे एक 40 टेस्ट असते तुमच्या त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs, पेपर 1 फुल कोर्स, असा हा कोर्स म्हणजे या पेपर 2 सोबतच तुम्हाला पेपर 1चं पण प्रिपरेशन होत आहे. म्हणजे MS सेटच्या येणाऱ्या एक्झामला टार्गेट करण्यासाठी ही जी एक्झाम आहे ती तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. ही फुल कोर्स तुम्हाला या एक्झामला हेल्पफुल ठरणार आहे. याची टोटल फीस आहे 10,000 रुपीज, पण 20% डिस्काउंट त्याच्यावर प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट याची फीस होते 8,000 रुपीज. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच प्रिपरेशनला सुरुवात करू शकता किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन याचा ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेच जॉईन करून प्रिपरेशन सुरू करू शकता. ठीक आहे, विदाउट वेस्टिंग टाइम. सो काय काय पॉइंट्स आपण कव्हर केले होते लास्ट काही सेशनमध्ये ते मी तुम्हाला सांगते. इथे बघा, आपण स्टार्ट केलं होतं की व्यवहार किंवा व्यापार तोल हा कोणत्या कोणत्या देशांशी कोणत्या कोणत्या मार्गाने होतो. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की हा जो व्यापार आहे तो दृश्यमान वस्तू, अदृश्यमान वस्तू, भांडवली वस्तू यांच्या बाबतीत होत असतो. त्यानंतर आपण त्यांची डेफिनेशन जी किंडल बर्जर यांच्या मते जी बॅलन्स ऑफ पेमेंटची किंवा व्यवहार तोलाची एक व्याख्या दिलेली आहे, त्या व्याख्येला आपण बघितलं होतं, समजून घेतलं होतं. या व्याख्येमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की हे देयक शिल्लक आहे किंवा व्यवहार तोलामध्ये सगळ्या देशांची शिल्लक किंवा सगळ्या देशांशी एका देशाचा व्यवहार बाकीच्या देशांशी किंवा देशात राहणारे व्यक्ती किंवा बाहेर देशात राहणारे व्यक्ती या सगळ्यांची एका वर्षाच्या कालावधीमधली व्यवहाराची नोंद या व्यवहार तोलामध्ये केली जाते, हे आपण बघितलं होतं. ठीक आहे, लास्ट सेशन मध्ये आपण ह्याला बघितलं होतं. त्यानंतर RBI काय डेफिनेशन केलेली आहे किंवा RBI ची व्याख्या काय सांगते आपल्याला व्यवहार तोलाची, ती इथं बघितली होती. तर RBI आपल्याला सांगते की ज्या काही वस्तू म्हणजे एखादा देश ज्या काही वस्तूंचे आदान प्रदान करतो, त्या आदान प्रदान करण्याच्या नोंदींना आपण काय म्हणतो, तर व्यवहार तोल असं म्हणतो. ठीक आहे, RBI नुसार. त्यानंतर आपण फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य बघितली होती व्यवहार तोलाची काय काय आहेत. तर याच्यामध्ये एक जग, त्याच्या अपोजिट बाकीचे जग यांच्याशी झालेल्या व्यवहाराची नोंद व्यवहारात होते, हे आपलं पहिलं फीचर बघितलं होतं. दुसरं फीचर आपण बघितलं होतं की याच्यामध्ये दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही प्रकारच्या व्यवहारांचा समावेश होतो. दृश्य आणि अदृश्य म्हणजे ज्याच्यामध्ये वस्तू आणि सेवा दोन्हीचाही अंतर्भूत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर एक स्पेसिफिक कालखंड याच्यामध्ये मेन्शन केलेला असतो, तो असतो 1 वर्षाचा कालावधी. त्याच्यानंतर डबल एंट्री बुक किपिंग याला म्हणतात, कारण की याच्यामध्ये येणे आणि जाणे दोन्ही पद्धतीची नोंद याच्यामध्ये केली जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर बॅलन्स ऑफ ट्रेड ही एक कन्सेप्ट बघितली होती आपण की बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये काय म्हणजे व्यवहार तोल आणि व्यापार तोल या दोन कन्सेप्ट आहे. व्यापार तोल ही व्यवहार तोलातली एक छोटीशी कन्सेप्ट आहे. त्याच्यावरती आपण इकडे बघितलं होतं की काय दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे, हे सेशन तुम्हाला पूर्ण बघण्यासाठी ॲप डाउनलोड करून ॲपच्या आपल्या बॉक्समध्ये किंवा ॲपच्या आपल्या सेशनमध्ये इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समध्ये हा टॉपिक तुम्हाला मिळेल, ज्याच्यामध्ये डिटेल आपण डिस्क्रिप्शन केलं होतं. समोर जे पॉईंट्स दिसत आहेत त्या पॉईंट्सला धरून आपण बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे व्यवहार तोल आणि व्यापार तोल या दोन्हीमधले बेसिक डिफरन्सेस बघितले होते आणि आपण क्लिअर केलं होतं की काय आहे एक व्यवहार तोल आणि व्यापार तोल. ठीक आहे, सो शॉर्ट मध्ये बघा, व्यवहार तोल ही संकल्पना व्यापक आहे, तर अरुंद अशी ही व्यापार तोल संकल्पना आहे. त्याच्यानंतर बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये व्यवहार तोलामध्ये सगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन घेतले जातात. व्यापार तोलामध्ये फक्त ज्या दिसणाऱ्या वस्तू, भौतिक वस्तू आहेत त्यांचंच फक्त ट्रान्झॅक्शन केलं जातं. ठीक आहे,
त्याच्यानंतर व्यापार तोल हा नेहमी आपला पण ऍडजस्ट होत असतो, बॅलन्स होत असतो. तर इकडे व्यापार जो आहे तो काय होत असतो, कधी कधी अनुकूल तर कधी कधी प्रतिकूल होत असतो. हे आपल्याला डिफरन्स, बेसिक डिफरन्स आपल्याला बघायला मिळतात व्यवहार तोल आणि व्यापार तोलामधले. ठीक आहे. सो त्याचे काही खाली इकडे आपल्याला फॉर्म्युलेस दिले होते मी याच्यामध्ये, ते दिसतील तुम्हाला. त्यानंतर कशासाठी हे व्यवहार तोल राखणं किंवा व्यवहार तोलाची नोंद आपल्याला आवश्यक आहे हे सुद्धा बघितलं होतं आपण. त्यानंतर बघितलं होतं की स्पेसिफिक असे जनरल बेसिक रूल्स काय आहेत. तर याच्यामध्ये बेसिक रूल मध्ये आपण बघितलं होतं की ज्या काही गोष्टी आपल्याला आपल्या अकाउंट मध्ये ऍड होतात त्यांना आपण काय म्हणतो, प्लस आयटम किंवा क्रेडिट बाजू म्हणतो. तर ज्या गोष्टींना आपण तेवढं म्हणजे ज्या गोष्टी आपल्या अकाउंट मधून वजा होत आहेत त्यांना आपण काय म्हणतो, डेबिट ट्रान्झॅक्शन म्हणतो. ठीक आहे, वजा ट्रान्झॅक्शन. तर दोन्ही बाजू असतात, इन्कम अँड आउटवर्ड. आउटवर्ड ठीक आहे, म्हणजे खर्च, एक्सपेन्स, इन्कम आणि एक्सपेन्स. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की व्यवहार तोलाचे कोणते दोन अकाउंट्स आहेत किंवा व्यवहार तोलाचे नेमके कोणते घटक आहेत ज्यावर व्यवहार तोल चालतो. त्याच्यामध्ये आपण हे मेन दोन खाती बघितली होती काल, चालू खाते आणि भांडवली खाते. चालू खात्यामध्ये वस्तूंचा व्यापार, सेवा, त्यानंतर हस्तांतरण, पेमेंटचं हस्तांतरण किंवा पैशाचं हस्तांतरण या गोष्टी बघितल्या होत्या. सो या सगळ्यांची नोंद आपल्याला चालू खात्यामध्ये बघायला मिळते. आणि भांडवली खात्यामध्ये मग लोकांनी दिलेली केलेली गुंतवणूक किंवा आपण केलेली गुंतवणूक, कर्ज, एखाद्या देशाने आपल्याकडून कर्ज घेतलं असेल किंवा आपण दुसऱ्या देशाला कर्ज दिलं असेल तर त्या सगळ्याची नोंद भांडवली खात्यामध्ये होत असते. ठीक आहे. राखीव खात्यामध्ये जो फ्युचर साठीचा जो खर्च आहे तो सगळं याच्यामध्ये लिहिला जातो. सपोज जर एखादा देश आहे, म्हणजे इंडिया आहे, इंडियाने काय केलं, ह्या दोन्ही खर्चांपैकी जो काही हिशोब आपला उरलेला आहे, सपोज 1 करोड जर उरले असतील एक्झाम्पल, तर हे आपण या खात्यामध्ये दाखवतो. कारण हा आहे आपला भविष्य निर्वाह निधी. म्हणजे भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम आले किंवा भविष्यामध्ये काही प्रोजेक्ट्स असेल त्याला पूर्ण करण्यासाठी हा निधी राखीव असतो. ठीक आहे. एरर्स आणि ओमिशन्स म्हणजे काय, की ज्या ठिकाणी आपल्याला एखाद्या देशाला कर्ज दिलं आणि तो देश आपल्याला कर्ज रिटर्न करण्यासाठी सक्षम नाही ठरला तर मात्र त्याच्याकडून आपल्याला काय करावे लागते, त्याच्याकडून लॉस आपल्याला बेअर करावा लागतो. तर त्या प्रकारच्या लॉसेसला आपण एरर किंवा ओमिशनच्या साईडला दाखवतो किंवा त्या अकाउंटमध्ये आपण दाखवतो. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय होईल, चालू खात्यामध्ये जर आपण एखाद्या देशाला कर्ज दिलं, ठीक आहे, भांडवली खात्यामध्ये आपण ते लिहिणार. तर भांडवली खात्यामध्ये आपण लिहिलं की रशियाला आपण कर्ज दिलेलं आहे 50 लाख किंवा 50 करोड आणि ह्याच्यामध्ये ते रशिया फेल ठरलं जर ते आपल्याला रिटर्न करायचं, तर त्याचा जो लॉस, म्हणजे इकडे एंट्री आपली देण्याच्या एक्सपेन्सच्या लाईनला, डेबिटच्या लाईनला तर ती राहिली, पण मग आपल्याला क्रेडिट नाही होणार ते वापस. मग ते क्रेडिट न होणारी अमाऊंट आपण या अकाउंटमध्ये लिहितो. सो अशा पद्धतीने काय केलं जातं, या चारही अकाउंटमध्ये पूर्ण नोंदी ठेवल्या जातात की एखादा देश कोणत्या गोष्टींवरती डिपेंड आहे किंवा एखादा देश कोणत्या गोष्टी देतोय किंवा एक्सपेन्स करतोय. ठीक आहे. त्यानंतर करंट अकाउंट बॅलन्स. आता करंट अकाउंट बॅलन्स काय आहे, आता याच्यामध्ये बघा, करंट अकाउंट म्हणजे चालू खाते, चालू खाते. ठीक आहे. बॅलन्स म्हणजे आपली रक्कम जी बाकी आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये व्यवहार तोलामध्ये करंट अकाउंट मध्ये, चालू खात्यामध्ये काय असतात, ऍक्च्युअल रिसिपियंट्स पेमेंट्स इन अ शॉर्ट पिरियड. तर करंट अकाउंट मध्ये ज्या साईडला तुम्ही, म्हणजे क्रेडिटच्या साईडला, क्रेडिट म्हणजे तुमच्या अकाउंटला काय गोष्टी जमा होणार आहेत यांच्या पावत्या. ठीक आहे. रिसिप्ट म्हणजे काय, येणे, पावत्या, अल्प कालावधीतील देयकांचं विवरण याच्यामध्ये लिहिलेलं असतं. कशामध्ये, चालू खात्यामध्ये. हे क्रेडिट साइड आहे. ठीक आहे. आणि हे आहे आपली डेबिट साइड. ठीक आहे. क्रेडिट म्हणजे प्लस, डेबिट म्हणजे मायनस. ठीक आहे. सो यामध्ये जेव्हा तुम्ही तुमचं अकाउंट लिहायला घेता त्यावेळेस जे रिसिप्ट्स असतात किंवा जे तुमचे काय म्हणतात, पैसे येणारे असतात ते तुमच्या क्रेडिट साईडला तुम्ही लिहिता. ठीक आहे. त्यामध्ये दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही वस्तूंच्या निर्यात आणि आयातीचे मूल्य समाविष्ट आहे. चालू खात्यात एकतर अतिरिक्त किंवा तूट असू शकते. आता याच्यामध्ये बघा म्हटलेलं आहे की एक जी संकल्पना आहे किंवा एक खात्यामध्ये
एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आयात आणि निर्यात आहे या दोन्हीचीही रक्कम इथे लिहिली जाते. ठीक आहे. आयात कितीची केली $100, एक्सपोर्ट कितीचा केला $120. म्हणजे आपल्याला इथे आपला बिझनेस किंवा व्यापार तोल किंवा व्यवहार तोल हा कसा आहे, सरप्लस मध्ये आहे. सरप्लस म्हणजे काय आहे, फायद्यामध्ये आहे. ठीक आहे, फायद्यात आहे. आणि याच्याच अपोजिट जर तुमचा हे झालं तुमचं इम्पोर्ट आणि हे झालं तुमचा एक्सपोर्ट. ठीक आहे. आता याच्याच ऐवजी जर तुमचा इम्पोर्ट हा 120चा असेल आणि एक्सपोर्ट जर तुमचा 100चा असेल तर हे 200 लॅक किंवा डॉलर्स जे एक्स्ट्रा तुमचे खर्च झालेले आहेत ते तुमचं देणं आहे. म्हणजे हे तुमच्यावरती कर्ज आहे. ठीक आहे. हे तुम्ही एक्स्ट्रा पेमेंट करणार आहात तुमच्या खात्यातून. तर मग याला आपण काय म्हणणार आहोत, हा डिफिशिट आहे. ठीक आहे, तूट आहे. तूट आहे, वित्तीय तूट आहे किंवा ही तुमच्या व्यापार तोलातील तूट आहे. तूट आहे म्हणजे काय, की तुमचा बिझनेस इथे लो पडलेला आहे. तर ह्याची पण नोंद किंवा ह्याचा क्लिअर आयडिया आपल्याला या करंट अकाउंटच्या नोंदीमध्ये सापडतो. ठीक आहे. पुढची गोष्ट करंट अकाउंट मध्ये जे आपण ऍड करतो त्यामध्ये चालू खात्यामध्ये समाविष्ट कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, एक तर सेवांची निर्यात, आयात, स्वारस्य, नफा, लाभांश आणि परदेशातून एकतर्फी पावत्या किंवा देयके. म्हणजे थोडक्यात काय, करंट अकाउंट मध्ये एका साईडला आपण रिसिप्ट्स जे काही गोष्टी आपल्याला मिळणार आहेत, जे काही पैसे आपल्याला मिळणार आहेत त्याची नोंद याच्यामध्ये या साईडला करंट अकाउंट चालू अकाउंट मध्ये चालू खात्यामध्ये ती जमा दिसते. ठीक आहे. कशांची, वस्तू आणि सेवांची आयात. ओके, आयात केलेली आहे आपण, त्याची पण नोंद याच्यामध्ये आपल्याला दिसते. मग ती आयात करतोय म्हणजे ती डेबिट साईडला असणार, आपण त्याचे पैसे देतो, राईट. नंतर चालू खात्यावरील व्यवहार म्हणजे 3 शिल्लके समाविष्ट असतात. याच्यामध्ये व्यापारी शिल्लक म्हणजेच आपला व्यापार तोल, सेवा शिल्लक म्हणजे सर्व्हिस वरती जो काय आपण खर्च करतोय तो, आणि एकतर्फी हस्तांतरण शिल्लक म्हणजे पेमेंट ट्रान्सफर किंवा जे पैसे आपण खर्च करतोय त्यांची शिल्लक बॅलन्स इथे आपण लिहितो करंट अकाउंट मध्ये देखील. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा टाइप्स ऑफ बॅलन्सेस. आपण इकडे बॅलन्सेस किंवा कोणत्या कोणत्या बॅलन्स मध्ये कोणत्या कोणत्या अकाउंट मध्ये चालू खात्यामध्ये कुठले कुठले बॅलन्सेस येतात. तर याच्यामध्ये हे काय आहे, स्पेसिफिक असे फॉर्म्युले म्हणा किंवा एक छोटासा आयडिया दिलेली आहे तुम्हाला की नेमकं कशातून काय वजा केलं तर तुम्हाला ही गोष्ट मिळेल. ठीक आहे. तर इथे बघा बॅलन्सेस म्हणजे तुमच्याकडे काय उरलेलं आहे ते. ठीक आहे. तर तुम्हाला ट्रेड बॅलन्स म्हणजे व्यापार बॅलन्स किंवा व्यापार तोल कसा काढायचा आहे तुम्हाला, एकतर मर्चंडीज यांच्यानुसार किंवा मर्चंडीज नुसार एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. तुमचा एक्सपोर्ट जर 120चा असेल आणि इम्पोर्ट 100 वस्तूंचा असेल तर तुमचं 20 हे काय असणार आहे, तुमचा एक्स्ट्रा असणार आहे. म्हणजे हे तुमचे काय आहे, एक्स्ट्रा पॉइंट्स आहेत, आपण असं कन्सिडर करूया. ठीक आहे. कन्सिडर करताना पॉइंट्स लक्षात घेऊया. 20 एक्स्ट्रा गुड्स तुम्ही एक्सपोर्ट केलेले आहेत. म्हणजे 100ला 100 रुपये जर खर्च झाले असतील तुमचे तर 20 रुपये तुमच्या अकाउंट मध्ये एक्स्ट्रा आहेत ते तुम्हाला मिळालेले आहेत. ठीक आहे. सर्व्हिसेसच्या बाबतीत मग काय करावं लागेल, एक्सपोर्ट्स मायनस इम्पोर्ट्स ऑफ द सर्व्हिस. कोणत्या सर्व्हिसेस आपण बाहेर दिलेल्या आहेत आणि किती सर्व्हिसेस आपण आपल्या कंट्रीमध्ये घेतलेल्या आहेत याची नोंद केली तर तुम्हाला सर्व्हिसेस मिळेल. ठीक आहे. त्याला म्हणतात ट्रेड बॅलन्स, व्यापार तोल. व्यापार तोलाचं फॉर्म्युला किंवा व्यापार तोल कसा काढला जाईल तर असा काढला जाईल. ठीक आहे. आता इन्कम बॅलन्स किंवा उत्पन्न तोल कसा काढला जाईल तर याच्यामध्ये बघा, नेट इन्व्हेस्टमेंट इन्कम जर काढायचं असेल, इन्व्हेस्टमेंटचं इन्कम, तर नेट इन्कम रिसिप्ट फ्रॉम असेट्स. जे काही तुमचे असेट्स आहेत, असेट्स काय असतात तर भांडवली वस्तू असतात ज्याचा वापर करून तुम्ही त्याच्यातून उत्पन्न मिळवत असतात. तर त्या सपोज एक मशीन आहे, कपड्यांची मशीन आहे, त्या कपड्यांची मशीन हे तुमचं असेट आहे. कपड्यांची मशीन तुम्ही 5,000ला खरेदी केली आणि त्याच्यातून तुम्हाला जर 10,000चा नफा झालाय किंवा 10,000चं इन्कम तुम्ही घेतलेलं आहे, नेट इन्कम, तर हे 5,000 जाऊन 5,000 तुमचं काय झालेलं आहे, नेट इन्व्हेस्टमेंट इन्कम झालेली आहे. ह्याची पण तुम्हाला रिसिप्ट मध्ये म्हणजे तुमच्या जमा खात्यामध्ये ह्याची सुद्धा नोंद केली जाते. लक्षात येत आहे का काय झालं इथे एक्झॅक्टली. 5,000ची मशीन होती, 10,000चं तुम्ही उत्पन्न घेतलं किंवा 10,000 कपड्यांचं तुम्ही उत्पन्न घेतलं तर 5,000 त्याच्यातून मशीनीचे वजा करून देखील तुमच्याकडे 5,000 शिल्लक आहेत. तर ती तुमची नेट इन्व्हेस्टमेंट इन्कम आहे. हे जे 5,000 तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले होते
त्यातून तुम्हाला जे इन्कम मिळालं आहे ते नेट इन्व्हेस्टमेंट आहे, जे तुमच्या असेट मधून तुम्हाला मिळालेलं आहे ते तुमच्या याच्यामध्ये जमा होतं. ठीक आहे, इन्कम बॅलन्स उत्पन्न तोलामध्ये जमा होतं. त्याच्यानंतर नेट इंटरनॅशनल कम्पेन्सेशन ऑन एम्प्लॉईज, त्याच्यावरती जे तुम्ही काम करतात, ठीक आहे, आपले एम्प्लॉई बाहेरच्या देशामध्ये काम करतात तर त्यांना काहीतरी कम्पन्सेशन मिळतं. तर ते कम्पन्सेशन कसं असेल, नेट कम्पन्सेशन ऑफ एम्प्लॉईजला आपण इंटरनॅशनल कम्पन्सेशन म्हणतो. सपोज भारताचा एक व्यक्ती, एक पर्सन तिकडे काम करतोय, ठीक आहे, हा पर्सन तिकडे काम करतोय तर त्याला बेनिफिट्स मिळणार आहेत वेगवेगळे बाहेरच्या देशातले. ऑब्व्हियसली डॉलरच्या तुलनेमध्ये जर तुम्ही इंडियाची सॅलरी कम्पेअर केली तर डॉलर मधली सॅलरी ही जास्त असणार आहे, राईट. तर ते जे असणार आहे ते त्याचं कम्पन्सेशन असणार आहे. इंडियामध्ये राहिल्यावर ज्याला त्याला 20,000 सॅलरी भेटत असेल तर बाहेरच्या देशामध्ये त्याला 40K सॅलरी मिळत असेल तर एक्स्ट्रा 20K जे मिळालेले आहेत ते त्याचं कम्पन्सेशन असणार आहे. दॅट इज नेट इंटरनॅशनल कम्पन्सेशन टू एम्प्लॉईज. त्या प्रत्येक एम्प्लॉईला, त्या प्रत्येक लेबरला ते मिळालेलं इंटरनॅशनल लेवलचं नेट कम्पेन्सेशन असणार आहे, ते सुद्धा आपण याच्यामध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे. देन नेट युनिलॅटरल ट्रान्सफर्स म्हणजेच काय, आपले जे हस्तांतरणीय पेमेंट्स आहेत ते. आता बघा, युनिलॅटरल ट्रान्सफर्स मध्ये काय येतात, गिफ्ट फ्रॉम फॉरेन कंट्रीज मायनस गिफ्ट फ्रॉम फॉरेन कंट्रीज. म्हणजे आता तुम्ही किती कंट्रीजला गिफ्ट दिलेले आहेत वजा दुसऱ्या देशाने तुम्हाला दिलेले गिफ्ट्स हे काढलं तर आपल्याला नेट युनिलॅटरल ट्रान्सफर्स पेमेंट्स मिळतात. ठीक आहे. सपोज एका कंट्रीने 16 लाखाची काय केलेले आहे, ट्रान्सफर केलेले आहे, म्हणजे गिफ्ट्स तुम्ही एका देशाला दिलेले आहेत, दुसऱ्या देशाकडून तुम्हाला 18 लाख मिळालेले आहेत, तर जे एक्स्ट्रा 2 लाख असतील ते असणार आहेत तुमचे एक्स्ट्रा पेमेंट, जे तुम्हाला क्रेडिट मध्ये जमा होतील. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला नेट युनिलॅटरल ट्रान्सफर्स मिळतात. ठीक आहे. व्यापार शिल्लक काढायचं असेल तर ह्या दोन फॉर्म्युल्यांनी, उत्पन्न शिल्लक काढायचं असेल तर ह्या दोन फॉर्म्युल्यांनी, आणि निव्वळ एकतर्फी बदल्या किंवा बॅलन्स काढायचं असेल तर परदेशातील भेटवस्तू वजा परदेशातून भेटवस्तू आपण दिलेले आहेत ते आपल्याला काढावे लागतात. सो अशा पद्धतीने आपल्याला ह्या टाइप्सचे बॅलन्सेस किंवा शिल्लक मिळतात. हे झालं चालू खातं. चालू खात्यामध्ये या गोष्टी इन्क्लुडेड असतात. आता आपल्याला बघायचं आहे कॅपिटल अकाउंट बॅलन्स म्हणजे काय, आपली भांडवली खाते शिल्लक. ठीक आहे. भांडवली खाते शिल्लक. ओके. सो आता याच्यामध्ये द कॅपिटल अकाउंट रेकॉर्ड्स ऑल इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन दॅट इन्व्हॉल्व रेसिडेंट ऑफ द कंट्री कन्सर्ट चेंजिंग आयदर हिज असेट्स with or his liabilities to resident of another countries. Transaction in capital accounts reflects the change in stock, either assets and liabilities. ठीक आहे. आता भांडवली खाते किंवा भांडवल याच्यामध्ये काय गोष्टी इन्क्लुडेड असणार आहेत, तर ऑब्व्हियसली एखादा व्यक्ती जर दुसऱ्या कंट्रीची मशीन वापरतोय असेट म्हणून, तर त्या असेट्स आणि लायबिलिटीला या कॅपिटल अकाउंट मध्ये कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. सपोज आपण एक बॅनर मशीन किंवा एखादं बाहेरच्या देशातलं प्रिंटिंग मशीन आणलेलं असेल तर ते प्रिंटिंग मशीन आपल्या इंडियामध्ये काय असणार आहे, असेट्स असणार आहे. आणि असेट म्हणजे काय, जे तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम मिळवून देतं, आणि त्याचा मग इन्क्लूड किंवा त्याला आपण कशात कन्सिडर करणार, आपण जर बाहेर देशातून मशीन घेतोय तर ऑब्व्हियसली ती मशीन आपली असेट होणार आहे. मग त्याचं पेमेंट दिल्याचं आपल्याला दुःख नाही व्हावं किंवा त्याची कुठे नोंद नसेल तर ती असेट म्हणून नोंद व्हावी, आणि भांडवल म्हणून त्याचा वापर आपण आपल्या देशामध्ये करणार आहोत तर त्याची नोंद या भांडवली खात्यामध्ये केली जाते. ठीक आहे. इट इज अ डिफरन्स बिटवीन द रिसिप्ट पेमेंट अँड ऑन अकाउंट ऑफ कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये जो डिफरन्स येतो, जे तुम्ही म्हणजे तुम्हाला मिळणारे पैसे आणि तुम्ही पैसे देणारे पैसे याच्यामधला डिफरन्स आपल्याला या भांडवली खात्यामध्ये दिसून येतो. ठीक आहे. द कॅपिटल अकाउंट इन्व्हॉल्व्स इनफ्लोज अँड आउटफ्लोज रिलेटिंग टू द इन्व्हेस्टमेंट. ह्याच्यामध्ये आता भांडवली खात्यामध्ये आणखीन एक गोष्ट इन्क्लूड असते किंवा त्याचा अंतर्भाव असतो, तो म्हणजे गुंतवणूक. गुंतवणुकीचा सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भाग असतो. ठीक आहे. गुंतवणुकीमध्ये मग तुम्ही स्टॉक्स मध्ये गुंतवलेले असू देत किंवा शॉर्ट टर्म लोन्स असू देत, लॉंग टर्म लोन घेतलेले असू देत, मीडियम टर्म लोन असू देत, ह्या सगळ्यांची नोंद आपल्याला भांडवली खात्यामध्ये केलेली दिसते. ठीक आहे. याला भांडवली खाते म्हणतो. भांडवली खाते हे सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहार नोंदवते ज्यात संबंधित देशाचा रहिवासी त्याच्या मालमत्तेसह किंवा दुसऱ्या देशाच्या रहिवाशासह त्याची जबाबदारी बदलत असतो. म्हणजे मशीनचं जे एक्झाम्पल आपण बघितलं
त्यानुसार त्याचे इन्कम किंवा त्याचा स्टॉक मधील चेंज हा आपल्याला दिसत असतो. ठीक आहे. पावत्या आणि देयके. पावत्या म्हणजे रिसिप्ट म्हणजे काय, आपलं येणं आणि देणं. ठीक आहे. एक्सपेन्स, इन्कम आणि एक्सपेन्स याच्या मधला डिफरन्स आपल्याला भांडवली खात्यामध्ये दिसून येतो. ओके. भांडवली खात्यामध्ये गुंतवणूक, अल्पकालीन कर्ज आणि मध्यम मुदतीपासून दीर्घ मुदतीच्या कर्जाशी संबंधित प्रवाह, बहिर्वाह यांचा समावेश होतो. म्हणजेच काय, जे मी सांगितलं की भांडवली खात्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लुडेड असतात. कर्ज घेतलेलं तुम्ही, त्याच्यानंतर जे तुमचे हस्तांतरणीय पेमेंट्स आहेत ते तर आपले करंट अकाउंट मध्ये जातात. भांडवली खात्यामध्ये गुंतवणूक कुठे कुठे केलेली आहे त्याची नोंद असते. समजा इंडियाने किंवा भारताने आपल्या काय केलेलं आहे, च्या एका कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर त्या इन्व्हेस्टमेंटचा अंतर्भाव किंवा त्या इन्व्हेस्टमेंटची नोंद ही आपल्या भांडवली खात्यामध्ये केली जाते. किंवा नी आपल्या भारतातल्या एका कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केली असेल तर त्याची पण नोंद भांडवली खात्यामध्ये केली जाते. आपण इंडियाने एखाद्या रशियाला किंवा एखाद्या आणखी एका देशाला लोन दिलेलं आहे 16 करोडचं किंवा 16 करोड लाखचं, तर त्यानुसार त्याची नोंद भांडवली खात्यामध्ये केली जाते. सो ह्या सगळ्यांची नोंद आपल्याला भांडवली खात्यात दिसून येते. ठीक आहे. आता कॅपिटल अकाउंट मध्ये किंवा भांडवली खात्यामध्ये सरप्लस आणि डिफिशिट, ठीक आहे, अतिरिक्त दिसून येते आपल्याला. ठीक आहे. आता इथे कॅपिटल अकाउंट बॅलन्स किंवा भांडवली खात्यातील शिल्लक हे कसं काढतो. आता भांडवली खात्यामध्ये अतिरिक्त तूट कशी असू शकते बघा. जेव्हा आपण एखाद्या देशाला लोन देऊ करतो, 10 लाखाचं लोन दिलं असेल, एक्झाम्पल देते मी, एवढी मिनिमम अमाऊंट कधीच नसते. आता बघा 10 लाखाचं लोन इंडियाने दुसऱ्या देशाला दिलंय आणि दुसऱ्या देशाकडून आपण 20 लाखाचं लोन घेतलंय, तर इथे तूट कितीची असणार आहे, 10 लाख आपण एक्स्ट्रा घेतलेले आहेत आपल्या अंगावर, तर ही असणार आहे भांडवली खात्यातील तूट. ठीक आहे. म्हणजे काय आहे, एक्स्ट्रा आपल्या अंगावरचं बर्डन, त्याला आपण तूट म्हणतो. पण जर आपण एखाद्या देशाला दिलं असेल 15 लाखाचं लोन आणि आपल्यावरती फक्त 5 लाखाचं लोन असेल, तर ऑब्व्हियसली हे 10 लाख आपल्याला जेव्हा रिटर्न मिळणार आहे ते आपला अतिरिक्त शिल्लक असणार आहे किंवा अतिरिक्त पेमेंट असणार आहे, याची नोंद सुद्धा भांडवली खात्यात केली जाते. तर अतिरिक्त आणि तूट तुम्हाला समजले, सरप्लस अँड डिफिशिट हे दोन गोष्टी समजल्यात का. त्यात खालील गोष्टींचा समावेश होतो. आता याच्यामध्ये आणखीन कोणत्या गोष्टींचा समावेश होतो अतिरिक्त आणि तूटमध्ये, खाजगी विदेशी कर्ज, त्याच्यानंतर बँकिंग भांडवलाची हालचाल, म्हणजे बँकिंग मधल्या ज्या गोष्टी असतात त्यांची, जसं की एखाद्या देशाला आपण व्याजाने लोन दिलेलं असेल तर त्याच्यावर जे मिळणारं व्याज आहे त्याची रक्कम तुम्हाला मिळते. त्याच्यानंतर अजून काही व्यवहार केलेले असतील दुसऱ्या देशांशी तर त्याची रक्कम तुम्हाला या भांडवली अकाउंटमध्ये किंवा भांडवली खात्यात दिसते. राखीव रक्कम, सोन्याची हालचाल एक्सेट्रा ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. राखीव रक्कम म्हणजे जे आपण बघितलं होतं की राखीव अकाउंट मध्ये ज्या गोष्टींचे अंतर्भाव केलेला असतो त्या सुद्धा आपल्याला कॅपिटल अकाउंट मध्ये दाखवाव्या लागतात, कारण ते सुद्धा आपलं भांडवल असतं. ठीक आहे. आता ह्या ना, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत तर दोन गोष्टी, आता गुंतवणूक किंवा कर्ज, ह्या दोन्ही गोष्टी जर भांडवली खात्यात असतील तर याच्यामध्ये म्हणजे भांडवलाला किंवा गुंतवणुकीला देखील दोन श्रेणीमध्ये वर्गीकृत केलं जातं. एक तर आहे थेट परकीय गुंतवणूक आणि पोर्टफोलिओ गुंतवणूक, आणि लास्ट जाणार आहे ते इतर भांडवल. ठीक आहे. सो याच्यामध्ये थेट परकीय गुंतवणूक म्हणजे एफडीआय काय असते, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे कुठल्याही स्टॉक्सचे वगैरे तुम्ही काय करले, जर खरेदी केली असेल तर त्या कंपनीमध्ये तुम्ही काय डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली नसते, ते पोर्टफोलिओ गुंतवणूक केलेली असते की तुम्हाला वाढवून त्याचे तुम्हाला एवढे पैसे मिळतील याच्यानुसार तुम्ही गुंतवणूक केलेली असते. आणि थेट गुंतवणूक म्हणजे मग एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही डायरेक्ट शेअर घेतलेला असतो, तो तुम्हाला थेट परकीय गुंतवणूक त्याच्यातून मिळवून देतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने कॅपिटल अकाउंट मध्ये या गोष्टींची सुद्धा नोंद केली जाते. ठीक आहे. आता रिझर्व्ह अकाउंट मध्ये आणखीन कुठल्या गोष्टी असतात तर याच्यामध्ये बघा, द रिझर्व्ह अकाउंट 3 अकाउंट असतात याच्यामध्ये पण. एक तर आहे IMF, SDR, रिझर्व्ह बँक अँड मॉनिटरी गोल्ड आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज रिझर्व्ह अकाउंट. ठीक आहे. IMF
इंटरनॅशनल मॉनिटरी फंड तुम्हाला माहिती आहे, जी जागतिक लेवलची मॉनिटरी फंड म्हणजे एक पैसे देऊ करणारी किंवा कर्ज देऊ करणारी, पैशाच्या बाबतीत ही आंतरराष्ट्रीय लेवलची एक संघटना आहे, जी कर्ज देऊ करते किंवा लोकांना अडचणीच्या वेळेस, लोकांना म्हणजेच वेगवेगळ्या कंट्रीजला अडचणीच्या वेळेस पैसे देऊ करते. ठीक आहे. SDR स्टॅट्युटरी लिक्विडिटी, SLR नाही सॉरी, SDR आहे हे. SDR सो याच्यामध्ये 3 अकाउंटमध्ये IMF, 3 अकाउंट्समध्ये IMF, SDR आणि रिझर्व्ह अँड मॉनिटरी गोल्ड असतात. सो याच्यामध्ये IMF जे आहे ते काय करतं, तर हे SDR जे आहेत त्यांना सप्लिमेंटरी इंटरनॅशनल रिझर्व्ह असेट्स म्हणून तयार करते. म्हणजे IMF ने SDR तयार केलेला आहे सप्लिमेंटरी असेट्स म्हणून. असेट्स कशासाठी वापरले जातात? नवीन इन्कम जनरेट करण्यासाठी. ठीक आहे. आणि SDR ला पेपर गोल्ड असं देखील म्हटलं जातं. कारण का? कारण गोल्डची व्हॅल्यू जी आहे, गोल्डची व्हॅल्यू आणि पेपर व्हॅल्यू, गोल्डची व्हॅल्यू अमेरिकेच्या डॉलरमध्ये जेव्हा काही डिव्हॅल्युएशन होतं किंवा कमी जास्त झालं होतं, त्यावेळेस गोल्डची किंमत कमी झाली होती, पण SDR जे होतं त्याची किंमत तेवढीच राहिली होती, गोल्ड एवढीच राहिली होती, आणि त्यामुळे त्याला आपण पेपर गोल्ड असं देखील म्हणतात SDR ला. ठीक आहे. मॉनिटरी गोल्ड म्हणजे पैशातील सोनं असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. आता बघा ते IMF काय सांगतं, अकाउंट कंटेन्स परचेस अँड रिपर्चेस फ्रॉम इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ठीक आहे. IMF मध्ये काय होतं, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मध्ये काय होतात, काही गोष्टी तेव्हा तुम्ही खरेदी करतात तेव्हा क्रेडिट्स मध्ये जमा होतात ते. ठीक आहे. IMF कडून. आणि जेव्हा तुम्ही काही वस्तू रिपर्चेस करता म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना देता, तेव्हा तुमच्याकडे काही पैसे येतात, आणि जेव्हा तुम्ही त्या पैशांचे परत खरेदी दुसरे करतात, तेव्हा ते तुमच्या अकाउंटमधून काय होतात, डेबिट होतात. सपोज एक बॉन्ड आहे. ठीक आहे. हा बॉन्ड जर तुम्ही जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये पैसे अवेलेबल करायचे असतात, तर तुम्ही काय करता, पहिले तर हे बॉन्ड्स गव्हर्नमेंट किंवा IMF सारख्या इन्स्टिट्यूशन, ऑर्गनायझेशन या लोकांना विकतात, आणि ज्या लोकांकडे हे खरेदी करण्यासाठी पैसे आहेत ते हे खरेदी करतात. ठीक आहे. नाव हां. तर हे पैसेच काय करतात, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF ला मराठीमध्ये म्हणतात. तर याच्यामध्ये खरेदी विक्री होत असते. तर मी सांगत होते की बॉन्ड्सची खरेदी विक्री कशी होते, किंवा हे बॉन्ड्स जे असतात, हे बॉन्ड्स लोकांना दिले जातात आणि त्यांच्याकडून ते पैसे घेतले जातात. ठीक आहे. आणि थोड्या दिवसांनी परत ते बॉन्ड्स त्या लोकांकडून खरेदी केले जातात आणि त्यांना पैसे दिले जातात. सो अशा पद्धतीने हे बॉन्ड्स खरेदी विक्री करून त्याच्यामध्ये क्रेडिट आणि डेबिटची सिस्टीम होत असते. SDR चा फुल फॉर्म इथे दिलेला आहे बघा, स्पेशल ड्रॉइंग राईट्स. ही IMF द्वारे तयार केलेली एक राखीव मालमत्ता आहे आणि सदस्य देशांना वेळोवेळी वाटप केली जाते. ठीक आहे. म्हणजे ही एक अमाऊंट आहे, स्पेसिफिक अमाऊंट, जी IMF त्यांच्याजवळ ठेवते, आणि ज्यावेळेस त्यांच्या सदस्य देशांना गरज पडेल त्यावेळेस त्यांना देऊ करते. ठीक आहे. त्यानंतर दोन भिन्न देशांच्या चलनविषयक अधिकाऱ्यांमधील आंतरराष्ट्रीय देयकाचे निराकरण करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. सपोज इंडिया आणि इकडे चायना आहेत, या दोघांना जर म्हणजे ह्याचे IMF चे जे देश सदस्य आहेत त्या देशांपैकी कोणाला जर अडचण आली किंवा कुठल्याही प्रकारचं आपत्ती त्यांच्यावरती आली, तर त्या आपत्तीपासून लढण्यासाठी किंवा त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी जे काय फायनान्शियल त्यांना हेल्प लागेल ते IMF त्यांना करत असते. ठीक आहे. हे आहे रिझर्व्ह अकाउंट IMF. ठीक आहे. जे तुमचं RBI आहे, RBI जी बँकांची बँक म्हणून काम करते, जेव्हा जेव्हा तुम्हाला पैशाची गरज पडेल तेव्हा RBI मदत करतेच, पण आंतरराष्ट्रीय लेवलला IMF, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी देखील अशाच पद्धतीने तुम्हाला फायनान्शियल हेल्प करत असते. ठीक आहे. बघा इथे समोर तुम्हाला एक इमेज दिसते, या इमेज मध्ये मी तुम्हाला दाखवते दोन पद्धतीच्या अशा पद्धतीने नोंदी केल्या जातात आपल्या व्यवहार तोलामध्ये. इकडे असतात रिसिप्ट म्हणजे तुमचे क्रेडिट्स म्हणजे तुमचं येणं, पेमेंट्स म्हणजे डेबिट्स म्हणजे देणे. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक्सपोर्ट्स ऑफ गुड्स, ज्या वस्तूंचा तुम्ही एक्सपोर्ट्स केलाय त्याच्यातून तुम्हाला इन्कम येतं म्हणून ते क्रेडिटमध्ये आहेत. ज्या वस्तूंचा तुम्हाला पेमेंट करायचं आहे, ज्या गोष्टींची तुम्ही आयात केलेले आहे त्याचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे म्हणून हे देणं आहे. ठीक आहे. आता ट्रेड अकाउंट बॅलन्स मध्ये कसं होतं बघा, ट्रेड अकाउंट बॅलन्स म्हणजे तुमचा व्यापाराचं जे खातं आहे त्याच्यामध्ये काय होतं,
वस्तूचं झालं. तर सेवांची सुद्धा तुम्ही एक्सपोर्ट करता तेव्हा ते तुमच्या क्रेडिटमध्ये येतं, आणि वस्तूंची सेवांची तुम्ही आयात करता त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतात, तर त्याला आपण देण्यामध्ये ऍड करतो. त्याच्यानंतर एखादं कर्ज किंवा तुम्ही एखाद्या गोष्टी तिकडे दिल्या असतील तर त्याचा इंटरेस्ट, प्रॉफिट, डिव्हिडंड्स जर रिसिव्ह झाले तर तुमच्या येणे या खात्यामध्ये जमा होतात. युनिलॅटरल रिसिप्ट जे आपण बघितले होते, गिफ्ट्स वगैरे, ते सुद्धा आले तर आपल्या क्रेडिट्समध्ये जमा होतात, आणि जर आपल्या अकाउंटमध्ये जाणार असतील तर ते देण्यामध्ये ऍड होतात. ठीक आहे, जसं आपल्याला इंटरेस्ट, प्रॉफिट, डिव्हिडंड्स येतात तसंच आपण सुद्धा काही देशांना देऊ करतो, तर ते याच्यामध्ये ऍड होतो. ठीक आहे, आता करंट अकाउंट मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, मग ह्या 1 2 3 4 ह्या करंट मध्ये अकाउंट मध्ये येतात. त्याच्याशिवाय करंट अकाउंट मध्ये मग फॉरेन इन्व्हेस्टमेंट, शॉर्ट टर्म बॉरोविंग्स, मीडियम लॉंग टर्म बॉरोविंग्स, म्हणजे जे तुमचं कर्ज आहे, लॉंग टर्म असू दे किंवा शॉर्ट टर्मचं असू दे, सगळ्या प्रकारचे कर्ज किंवा दुसऱ्या देशांनी केलेली इन्व्हेस्टमेंट ही इथे येते. ठीक आहे, तसंच तुम्ही दुसऱ्या देशातील लोकांनी जर आपल्याकडे काही इन्व्हेस्टमेंट केली असेल ती, किंवा जर आपण कोणाला दिलेलं असेल कर्ज, तर त्याची डेबिट्स मध्ये काय होते, नोंद होते. ठीक आहे, कॅपिटल अकाउंट्स मध्ये मग इथे स्टॅटिस्टिकल डिप्रिसिएशन म्हणजे एरर्स अँड ओमिशन हे सुद्धा याच्यामध्ये येतं करंट अकाउंट मध्ये, पण ते दोन्हीकडे होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे लॉस कुठूनही होऊ शकतो जेव्हा हे लोन आणि इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी येतात त्यावेळेस. कॅपिटल अकाउंट मध्ये कशाची नोंद होते, चेंज इन रिझर्व्स अँड चेंज इन प्लस झाले, म्हणजे चेंज अशी चेंज झाले ज्याच्या आपल्या फायनान्शियल स्ट्रेंथ वाढवली तर त्याला प्लस मध्ये येणार, आणि जर आपले फायनान्शियल स्ट्रेंथ कमी झाली तर त्याची निगेटिव्ह किंवा डेबिट्स मध्ये त्याची नोंद होणार. सो टोटल रिसिप्ट इज इक्वल टू टोटल पेमेंट्स, म्हणजे तुमची टोटल इन्कम बरोबर तुमचा टोटल एक्सपेन्स जर झाला तर तुमची इकॉनॉमी किंवा तुमचं जे बॅलन्स ऑफ पेमेंट आहे, व्यवहार तोल आहे, तो चांगला आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे नोंद केली जाते, हेच सांगायचं होतं. ठीक आहे, क्लिअर झालं हे? ठीक आहे, पुढचा पॉइंट बघूया. आता याच्यामध्ये डिसइक्विलिब्रियम इन द बॅलन्स ऑफ पेमेंट, म्हणजे तुमच्या व्यवहार तोलामध्ये जो समतोल आहे तो कसा ढासळतो. असमतोल म्हणजे नेमकं काय तुमच्या व्यवहार तोलामध्ये, तर बघा आता इथे एकतर आहे सरप्लस इन बीओपी, म्हणजे तुमच्या व्यवहार तोलामधला समतोल कसा राखला जातो, जेव्हा तुमचं क्रेडिट म्हणजे तुमचं येणं हे तुमच्या देण्यापेक्षा जास्त असेल, त्यावेळेस तुमचा बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा तुमचा व्यवहार तोल हा कसा आहे, चांगला आहे किंवा सरप्लस आहे, तुमचा फायद्यात आहे. राईट, म्हणजे आता बघा तुम्ही काय करता, आपण जेव्हा आपलं आमदनी अठ्ठ्याण्णी खर्चा रुपया असं जेव्हा असेल, त्यावेळेस तुमचा व्यवहार तोल हा तुमच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक असतो किंवा चुकीचा असतो किंवा तो तुमच्यासाठी चांगला नसतो. पण ज्या वेळेस तुमची आमदनी 1 रुपया असेल आणि तुमचा खर्च 50 रुपये किंवा 50 पैसे असेल, त्यावेळेस 50 पैसे तुमचे सेव्हिंग्स होतात. म्हणजेच काय, तुमचं क्रेडिट, तुमचं इन्कम हे जास्त आहे, तुमच्या देशाचं क्रेडिट जास्त आहे डेबिट पेक्षा, म्हणजे तुमचं व्यवहार तोल चांगला आहे तुमच्या इकॉनॉमीसाठी. याचाच अपोजिट डिफिशिट म्हणजे काय, तूट किंवा जे तुमचं मायनस आहे ते कधी होईल, जेव्हा तुमचं येणं हे तुमच्या देण्यापेक्षा कमी असेल. ठीक आहे, तर तिथे तुमचा बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार तोल हा डिफिशिट तूट असणार आहे. ठीक आहे, तिथे तुम्हाला कमी म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट दिसून येतो. ठीक आहे, लक्षात राहील. असमतोल कुठे दिसून येतो, जेव्हा इन्कम पेक्षा खर्च जास्त असेल तेव्हा तुमचा व्यवहार तोल हा तुमच्या इकॉनॉमीसाठी कसा असणार आहे, घातक असणार आहे, तूट असणार आहे. ठीक आहे, पण जेव्हा तुमचं क्रेडिट जास्त असेल तुमच्या डेबिट पेक्षा, तर तुमचं बॅलन्स ऑफ पेमेंट इथे कसं असणार आहे, चांगलं असणार आहे, सरप्लस असणार आहे. जर बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये क्रेडिट इज इक्वल टू डेबिट असेल तर नो प्रॉफिट नो लॉस प्रमाणे बॅलन्स्ड तिथे व्यवहार तोल तुमचा असणार आहे. ठीक आहे, आता हे जे डिसइक्विलिब्रियम आहेत किंवा असमतोल आहेत तुमच्या व्यवहार तोलामध्ये, ते कशामुळे होतात किंवा त्याची जर आपण नोंद घेतली किंवा त्याच्याबद्दल जर आपण विचार केला, तर बघा याच्यामध्ये चक्रीय चढ उतार जे आहेत, म्हणजे व्यवहारमध्ये कधी मंदी येते कधी तेजी येते, याच्यामुळे काय होतं तुमचं.
तर ते चक्रीय उतार हे काय करतात, व्यवहार तोलामध्ये जर मंदी असेल तर त्यावेळी पैसे खर्च करायला नसतात. मग त्यावेळेस आपल्याकडे मार्केटमध्ये पूर्ण बॅलन्स ढासळतो आणि त्याच्यामुळे मग क्रेडिट्स जे आहेत ते कमी होतात. डेबिट्स तिथे आपल्याला सांगता येत नाही. तर त्या चक्रीय चढ-उतारामुळे आपल्याला असमतोल बघायला मिळतो. त्याच्यानंतर निर्यातीत घट झाली काही कारणांमुळे. जर भारतामध्ये कच्चा माल मिळाला नाही किंवा काही असेट्स तुम्हाला मिळाले नाही, भांडवल मिळालं नाही, तर निर्यात करण्यासाठी वस्तूंची उत्पादनं होत नाहीत आणि त्यामुळे निर्यातीत घट होते. तर त्यामुळे देखील कधी-कधी डिसिक्विलिब्रियम आपल्याला बघायला मिळतो. आर्थिक प्रगती आपली स्टॉप होते कधी-कधी. मंदी असेल तर त्यावेळेस काय होतं, अर्थव्यवस्थेमध्ये जास्त पैसे खर्च केले जात नाही आणि त्यामुळे देखील मग आपल्याला असमतोल व्यवहार तोलामध्ये बघायला मिळतो. लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होते हे बघता जर तुमचे जे संसाधन आहेत किंवा तुम्ही जे केलेलं उत्पादन आहे त्याच्यावरती पूर्ण ताण येतो आणि या ताणामुळे मग तुम्हाला इम्पोर्ट करावा लागतो काही गोष्टींचा, म्हणजे काही गोष्टींची आयात तुम्हाला करावी लागते. निर्यात करण्यासाठी वस्तू तुमच्याकडे राहत नाहीत आणि त्यामुळे मग आपल्याला व्यवहार तोलामध्ये असमतोल बघायला मिळतो. त्याच्यानंतर संरचनात्मक बदल काही झाले, काही टॅक्सेसमध्ये चेंज झाले, काही कंट्रीज व्यापाराविषयीच्या ज्या हे आहेत, गोष्टी आहेत किंवा पॉलिसीज आहेत, धोरणं आहेत, ती जर बदलली तर ती समजून घेईपर्यंत किंवा ती इम्प्लिमेंट करेपर्यंत जो गॅप जातो, त्या गॅपमुळे अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला व्यवहार तोलात असमतोल बघायला मिळतो. त्याच्यानंतर नैसर्गिक कॅलॅमिटीज म्हणजे काय, की जर एखाद्या देशामध्ये आपला देश असो किंवा समोरचा देश असो, जेव्हा त्यांच्याकडे एखादी नैसर्गिक आपत्ती येते, तर त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी मग तुम्हाला काय करावं लागतं, त्यांच्याकडून लोन घ्यावं लागतं किंवा आपल्याला त्यांना काही मदत करावी लागते, लोन द्यावं लागतं. तर या गोष्टींमुळे देखील आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये व्यवहार तोलात असमतोल दिसून येतो. ठीक आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या ज्या काही हालचाली आहेत, म्हणजे राखीव निधी कमी जास्त होणे किंवा बाकीच्या गोष्टींसाठी, जसं आता आपण बघितलं की मंदीची स्थिती जर एखाद्या देशामध्ये आली, त्या मंदीच्या स्थितीला सुधरवण्यासाठी काही देशांना काय करावं लागतं, काम करावं लागतं आणि मग तिथे पैसे खर्च होतात. तर तिथे असमतोल आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. ओके. सो इथेपर्यंत आजच्या सेशनसाठी एवढं बास आणि आपल्याला बघायचं आहे की इंडियाचा बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा भारताचा व्यवहार तोल कसा आहे. तर याच्यामध्ये मी थोडेसे डिटेल्स दिलेले आहेत की भारताचा व्यवहार तोल कसा आहे. याच्यामध्ये थोड्याशा डिटेल्स मी दिलेल्या आहेत. आपण नेक्स्ट सेशन मध्ये याला संपवून टाकूया. हे काही फिगर्स आहेत, ज्या फिगर्स आपल्याला अपडेटेड फिगर्स बघावे लागतील. याच्याबद्दल विचारलं एक्झाम मध्ये प्रत्येक वेळेला नाही विचारलं जात, त्याच्यातला फक्त GDP शी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या विचारल्या जातात. हा जो डेटा माझ्याकडे आहे तो आहे 15 आणि 16 चा. मी तुम्हाला नवीन डेटा शेअर करेल. आता याच्यामध्ये भारताच्या एक्सपोर्ट ट्रेडला किंवा भारताचा निर्यात व्यापार जो आहे तो कशामुळे प्रॉब्लेम मध्ये आहे किंवा कशामुळे त्याच्या गोष्टी इथे पुढे जात नाहीयेत हे आपल्याला बघायचं आहे. त्याचे रिझन्स तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स असतील तर प्लीज मला विचारा. ग्रुपमध्ये तुम्ही डायरेक्टली शेअर करू शकता. ओके. 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 थँक यू सो मच. लेट्स एंड द सेशन.